सोलापूर महानगरपालिकेतील 249 रोजंदारी आणि बदली कामगारांना कायम करण्याच्या निर्णयाकडे संपूर्ण पालिका वर्तुळाचं लक्ष लागलेलं असताना 20 जुलैच्या सर्वसाधारण सभेत संबंधित प्रस्ताव मांडण्यात न आल्यानं कामगारांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे। या पार्श्वभूमीवर महापालिका कामगार संघटना कृती समितीनं महिना अखेरपर्यंत विशेष सभा बोलावून हा ठराव मंजूर करण्याची मागणी केली आहे। पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार देवेंद्र कोटे यांच्या पाठपुराव्यामुळे हा विषय अंतिम टप्प्यात असून पालिकेकडून प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवण्यात येणार असल्याचं सांगितलं जात होतं। या संदर्भात महापौरांसमवेत झालेल्या बैठकीतही सकारात्मक भूमिका घेण्यात आली होती। तसंच 20 जुलैच्या सर्वसाधारण सभेत हा प्रस्ताव मंजूर केला जाईल असं आश्वासन देण्यात आलं होतं। मात्र प्रत्यक्षात सभेत हा विषयच न आल्यानं कामगार संघटनांनी आश्चर्य व्यक्त केलं। महापौरांची भेट घेण्याचा प्रयत्न झाला, मात्र ते उपस्थित नसल्यानं भेट होऊ शकली नाही। त्यानंतर कामगार नेते अशोक जानराव यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळानं स्थायी समितीच्या सभापती रंजिता चाकोते आणि सभागृह नेते नरेंद्र काळे यांची भेट घेतली। यावेळी महिना अखेरपर्यंत विशेष महासभा बोलावून रोजंदारी आणि बदली कामगारांना कायम करण्यासंदर्भातील ठराव मंजूर करण्याची मागणी करण्यात आली। याबाबत माहिती देताना कामगार संघटना कृती समितीचे नेते अशोक जानराव म्हणाले की बदली आणि रोजंदारी कामगारांना कायम करण्याबाबत पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली असून त्यांनी कामगार संघटनेच्या भूमिकेशी सहमती दर्शवली आहे। कोणत्याही परिस्थितीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला जाईल अशी ग्वाही सभागृह नेते नरेंद्र काळे यांनी दिल्याचं त्यांनी सांगितलं। सोलापूर महानगरपालिकेमधील 249 रोजंदारी बदली कामगारांना सेवेत कायम करण्याच्या संबंधानं आणि महापौर विनायकजी कोंडाल साहेब यांनी 6 जुलै 2026ला बैठक घेतली सर्व कामगार संघटनांची आणि त्यामध्ये ठरवलं होतं की 20 तारखेच्या बोर्डामध्ये या कामगारांना कायम करण्याचा प्रस्ताव ठराव रूपाने मंजूर करू अशा पद्धतीनं आश्वासन दिलं असताना प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे या सभागृहात प्रस्ताव आला नाही, तो ठराव होऊ शकला नाही। ही बाब मान्य महापौरांच्या कानावर घालण्यासाठी आज आम्ही आलो असता महापौर साहेब आज काय महापालिकेत आलेले नाहीत। तत्पूर्वी मी पक्षनेते माननीय नरेंद्र काळे साहेब आणि माननीय स्थायी समितीच्या अध्यक्षा माननीय रंजिता चाकोते मॅडम यांना भेटून त्यांना या बाबतीमध्ये चर्चा केली। या चर्चेमध्ये त्यांना सांगितलं की जरी प्रस्ताव आलेला नसला तरी आता तुम्ही प्रस्ताव घेऊन प्रशासनाच्या मागं लागून प्रस्ताव घ्यावा आणि हा प्रस्ताव पुढच्या फ्रेश बोर्डामध्ये घेण्याच्या ऐवजी त्याच्यासाठी खास बोर्ड काढावं आणि 249 कामगारांचा कायम करण्याच्या बाबतीमध्ये निर्णय करावा, जेणेकरून लवकरात लवकर 249 रोजंदारी कामगार कायम होतील। अशा पद्धतीची त्यांना विनंती केल्यानंतर माननीय चाकोते मॅडम यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की आम्ही अशा पद्धतीचा बोर्ड घेण्याचा निश्चित प्रयत्न करू। त्याचबरोबर सभागृह नेते माननीय नरेंद्र काळे साहेब यांनी तर प्रामुख्याने सांगितलं कोणत्याही परिस्थितीमध्ये येत्या 27 तारखेला 27 ते 28 तारखेला अशा पद्धतीचं खास बोर्ड घेऊन या 249 कामगारांना कायम करण्याचा प्रस्ताव आम्ही ठराव रूपाने मंजूर करून शासनाकडे पाठवण्याचा योग्य तो निर्णय आम्ही घेणार आहोत। चाकोते मॅडम आणि नरेंद्र काळे साहेब यांनी जे आश्वासन दिलं आहे आज यांच्यावरती माझा विश्वास आहे। जर या विश्वासाप्रमाणे जर काम नाही झालंच तर मग मात्र मी महानगरपालिकेमध्ये तीव्र स्वरूपाचं आंदोलन करणार आहे। मुख्यमंत्री स्तरावरील बैठकीत सोलापूर महानगरपालिकेतील 249 बदली आणि रोजंदारी कामगारांना कायम करण्याबाबत अनुकूलता दर्शवण्यात आली होती। मात्र त्यानंतरही पालिका सभेत प्रस्ताव न आल्यानं संबंधित कामगार आणि कामगार संघटनांमध्ये नाराजी आणि संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं असून आता विशेष सभेत हा प्रस्ताव मंजूर होण्याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर। सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी।